प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीसाच्या चरणावरती समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग अखिल गुरु निधान करुणा वर्णालय रुक्मिणी प्राण संजीवन जगताधार पंढरीशी परमात्मा ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजोनिधी अखंड समाधी घेऊन असणारे अलंकापुरी निवासी माझे ज्ञानोबर आहे. जाळोनी संसार बैसोल अंगणी, ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली, ज्यांनी आपल्या संसारावरती तुळशीपत्र ठेवलं आणि या संप्रदायाचा कलश केला, असे देहूचे सुप्रसिद्ध साधू माझे तुकोबर आहे. शांतही आहेत, संतही आहेत आणि श्रीमंतही आहेत, अशा तिन्ही पदव्या महाराष्ट्रामध्ये ज्या महात्म्याला शोभून दिसतात ते आमचे पैठण निवासी नाथबाबा. व ज्यांच्या कीर्तनामध्ये पांडुरंगाने येऊन नाचावं, जगाच्या मायबापाने येऊन नाचावं, ते आमचे नामदेव महाराज. व तत्कालीन साधू संतांच्या अखिम कृपेने चालत असलेली ही अखंड हरिनाम गंगा, ज्याचा आज आपला दुसरा दिवस स्नानेचा, या गंगेचा दुसरा दिवस, ज्याच्यामध्ये आपण अखंड स्नान करत आहोत. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, जन्नी नवलाई देवी हनुमान उत्सव सोहळा अखंड हरिनाम सप्ताह, अश्वमेघ तरुण मंडळ गोळेवाडी. काही नवीन नाही आहे माझ्यासाठी, लहानाची मोठी मी याच गावात झाले बरं का. चांगलेही दिवस पाहिले, वाईटही दिवस पाहिले, येणाऱ्या संकटाला हसतही सामोरे गेलो आणि रडतही सामोरे गेलो. असं म्हणतात बाबा दिवस तेच राहत नाही, दिवस बदलतात, प्रत्येकाचा दिवस येतं. वेट अँड वॉच, वेट अँड वॉच, वेळ येते प्रत्येकाची. कारण हा घड्याळाचा काटा कधी थांबत नाही. तुमचं घड्याळ बंद पडलं तो थांबन, तो भाग वेगळा आहे, पण हा जे चक्र फिरतंय ना बाबा, ते चक्र कधी थांबत नाही. त्यामुळे वेळ बदलते, फक्त काय असावं लागतं, सबर. सबर का फल मीठा होत आहे. थोडंसं वेळ द्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येकाचे दिवस येणार आहेत. या ठिकाणी चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्याच्यामध्ये आजची माझ्यासारख्या पामराकडे दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा ज्यांनी मला दिली, एकाचं नाव नाहीच घेणार, त्याच्यामध्ये संपूर्ण माझे मायबाप असतील, आई असेल, काकी असतील, मावशी असतील, माझे भाव बंधू असतील, सगळ्या जणांच्या प्रेमाखातर या ठिकाणी मी आज उभी आहे. आणि जिच्यामुळे उभी आहे ती माझी जननी देवी, माझी आई, जिने खरंच मला काहीतरी करण्याची ताकद तिने दिली माझ्याकडे. कारण याच सप्त्यामध्ये माळ घातली मी, याच सप्त्यामध्ये माळ घातली आणि याच लोकांकडे बघून शनी मी आज मोठी झाले. माझं काहीच नाही बाबा, माझं हां थोडंसं कमी येत असेल, पण जे येतंय ना ते या लोकांनी दिले, आणि जे येतंय ना ते माझ्या तुकोबांनी माऊलींनी दिले बाबा. कारण कसं असावं, माणसाने फार मोठं व्हावं बाबा, फार मोठं. घार उठते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी, माणसाने फार मोठं व्हावं. पण ज्या मातीतून मोठे झाले ना, त्या मातीला कधी विसरू नये. ज्या लोकांमधून मोठे झालात ना, त्या लोकांना कधीच विसरू नका. आयुष्यामध्ये अजून यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा अनुभव आहे. तुकोबाराय म्हणतात, अनुभव आले अंगाने, आले अंगात ते या जगा देत असे. हा अनुभव आहे माझा बाबा. काय आहे अनुभव, की परिस्थिती बदलते, फक्त माणसाने स्वतःचं देह सोडू नये. जिद्द तर अशी ठेवा, जिद्द तर अशी ठेवा, नशिबात नसणाऱ्या गोष्टी सुद्धा मिळवता आल्या पाहिजेत. अरे जिद्द तर अशी ठेवा, नशिबात नसणाऱ्या गोष्टी सुद्धा मिळवता आल्या पाहिजेत. अरे देव सुद्धा काय ताकद पाहतो, फक्त जिद्द असली पाहिजे, फक्त जिद्द असली पाहिजे. ताकद स्वतः, ते नशीब बदलण्याची ताकद स्वतःमध्ये. पण लोक काय करतात, नशिबाला दोष देतात. बाबा कधीतरी याच्या पुढे जाऊन पहा. तुकोबारायांनी होतं नव्हतं ते लोकांना वाटून टाकलं का, त्यांचं नशीब काय होतं बाबा, त्यांनी काय हाताने ना का. प्रत्येक स्वतःसाठी जगतो ना बाबा, त्याला नाही कोण किंमत देत. जो माणूस स्वतःसाठी जगला त्याला नाही कोण विचारत. कधीतरी इतरांसाठी जगून बघा, मग कळेल काय आनंद असतो. त्यामुळे या ठिकाणी मला मिळालेली कीर्तन सेवा, आमचे बाबा असतील, आमचे तात्या असतील, सगळीच मुळात सगळेच एकत्र इथं बसलेत. कोणाचं नाव घेऊन कोणाचं नको असं झाले. मुळात मी वर्षानंतर इथे येते, त्यामुळे कोणाला भेटू, कोणाला आवाज देऊन काय काय करू असं झाले. मला काय सांगू तुम्हाला, आता माझी मजा झाली अनावरवाच्या. पण काय करू मला कळतच नाही. धन्य म्हणजे आज उजळले भाग्य. आज मला खरंच असं वाटते, माझं आज नशीब फार फार मोठे. मी जे कमवायचं होतं ते कमवलं आज मी. या लोकांसमोर मी बोलते ना, आज जे कमवायचं होतं ना ते कमवलंय मी.
मी अजून किती फिरेल किती नाही मला माहीत नाही बाबा. कमी दिवसामध्ये गुजरात, रायगड, सुरत, मी सुरतला गेले होते तेव्हा बाबांना केला होता फोन. सुरत, पोलादपूर, कमी दिवसामध्ये या देवीने मला फार फिरवलं, फार मोठी केली आणि तिचा आशीर्वाद इथून पुढे मला असाच मिळावा. सगळ्यांची नावं घेत नाही, सगळीच माझीच माणसं आहेत, वडीलधारी असतील, सगळी माझ्या इथे आई बसल्यात सगळ्या टाळ घेऊन. आज माझ्या महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिलेत, उभ्या राहिलेत, त्यांचेही सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि मुळात म्हणजे जे गायनाला आहेत ना आज बाबा, ते त्यांना आठवते की नाही मला माहीत नाही, पण आपण घोणसोलीमध्ये एकत्र होतो कार्यक्रमाला, घोणसोलीच्या सेक्टर 7च्या सप्त्यामध्ये, बरोबर की नाही. मी ओळखलं बाबांना आल्यावरती, म्हटलं बोलूया आपण. खूप गोड गायन करतात, त्यांचा आवाज मी ऐकलेला आहे, त्यांचं गायन मी ऐकलेलं आहे, त्यामुळे म्हटलं आपण गप बसावं आपण. हां, त्यांच्या पुढे मज पामराय काय थोरपण पायीची वाहन पायीवरी. बाबा त्यांच्या पुढे बोलण्याचा माझा अधिकार नाही आणि माझं एवढं धाडसही नाही की आता मी बोलते, ते तिची कृपा आहे. नाही तर काही चुकलं तर नक्की माफ करा. त्यानंतर आमचे दादा असतील, आपला प्रथम परिचय आहे, पण किती खूप गोड गायन केलं दादांनी. एकदा जोरात टाळ्या वाजवा बरं, जोरात जोरात जोरात. हां, त्यानंतर दादा काय नाचवलं तुम्ही बाबा, काय पावलं खेळलो आम्ही. म्हणजे हा आनंद इथे ना बाबा कुठेच नाही. मला असंच वाटत होतं की फक्त पावलंच खेळावं, पण म्हणलं परत 1च तास राहिले आपल्याकडे, त्याच्यामध्ये लोकांना पटवून द्यायचं मी आज कशासाठी आले ते, बरोबर की नाही. असे खूप गोड पक्वाज वाजवले दोन्ही गुरुजी असतील, आमचे दादा असतील. दादांचं नाव काय आहे बरं? नंदू महाराज आणि विश्वंभर महाराज. त्यानंतर आमचे गायनाचार्य भागवत महाराज आणि श्रीराम महाराज चव्हाण. दादा तुमच्याही चरणावरती नतमस्तक होते. विना घेतलेल्या आमच्या आई, लहानपणापासून त्यांचं प्रेम मला मिळाले निश्चितपणाने, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होते. टाळकरी असतील, माळकरी असतील, विनेकरी असतील, पहारेकरी असतील, चोपदार किंवा जे आता कीर्तन आलेत ते, नाही आलेत ते, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होते. ज्यांचं त्या ठिकाणी तुकोबराय सांगतात काय, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. संत चरण रज, संत चरण रज. रज म्हणजे कोणाला माहिती का? रज म्हणजे कोण बोललं बरोबर आहे? हे फक्त आमचं वैभवच बोलू शकतं बरं का, ही आळंदीची ताकद आहे बाबा. संत चरण रज, रज म्हणजे माती, संतांच्या चरणाची माती. संत चरण रज लागता सहज, संतांच्या चरणाची माती सहज जरी मस्तकाला लागली तर काय होईल? संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. एकदा वासना जळून गेली की काय होईल? मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे, नयनी नीड लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. आणि एकदा आम्ही नामस्मरण करायला लागलो, चिंतन करायला लागलो की काय होईल? हृदय भरून येईल, कंठ दाटून येईल, डोळ्यामध्ये पाणी येईल. आम्ही एका अशा अवस्थेला जाऊन पोचेल बाबा. हां, त्याला म्हणायचं अवस्था. आणि ती अवस्था लागण्यासाठी सुद्धा नामस्मरण करावं लागतं, चिंतन करावं लागतं. म्हणजे तुकोबारायांनी केलं चिंतन, माझ्या माऊलींनी केलं चिंतन. आणि ही अशी अवस्था प्राप्त होण्यासाठी सुद्धा काय करावं लागतं? नामस्मरण करावं लागतं. नामस्मरण करण्यासाठी संगत कोणाची पाहिजे? साधू संतांची. संतांची संगती मनोमार्ग गती, आणि 11वा श्रीपती येणे पंथे. पुढे जाऊन तुकोबाराय सांगतात ठीक आहे तुम्ही नामस्मरण करा, चिंतन करता, पण तुमच्या हातामध्ये नाही. या सभामंडपामध्ये येण्यासाठी तुमचं नशीबच असावं लागतं. इथे येण्यासाठी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. इथे तुम्ही आलाय, तुम्हाला वाटतंय मी चालत आलोय. आहा, बोलवणारा तो आहे. कोण आहे? तो बोलवला तर तुम्ही इथे बसाल, नाही तर कारण या सभामंडपामध्ये येण्यासाठी तुमचं पाप बाहेर सोडून यावं लागतं. जसं तुम्ही चपला बाहेर सोडून येता ना, चपला, तसं तुमचं पापही बाहेर सोडून येत असतं. आता या सभामंडपाच्या बाहेर पाप आहे आणि पुण्य आत आहे. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला बसल्यानंतर 2-3 गोष्टींचं पालन करायचं. किती? 2-3 गोष्टी सोप्या सोप्या. कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर ताट बसायचं. कसं बसायचं? उगं मला तुमचं तोंड बघितल्यानंतर आनंद वाटला पाहिजे की अजून कीर्तन 2 तास करावं. मी करणार नाही, टेन्शन घेऊ नका, वेळेवरच सोडेन तुम्हाला. पण कसं बसायचं? ताट. कारण या मातीने आम्हाला शिकवलंय. हे बघ बाबा, पोटाची खळगी भरली नाही तरी चालेल, पोटाची खळगी भरली नाही तरी चालेल, पण पाठीचा कणा हा नेहमी ताटच असला पाहिजे. या मातीत आम्ही जन्माला आलो. कोणत्या?
अशा मातीमध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवराय सांगतात, अरे अंधाराच्या रातीला आभाळाची साथ आहे, अंधाराच्या रातीला आभाळाची साथ आहे, मोडेल पण वागणार नाही, मर्द मराठ्याची जात आहे. म्हणून ताड बसायचं आणि टाळ्या वाजवू वाटल्या तर वाजवा. उगत तुम्ही म्हणता ए तू बोल, हाय ना मी, तू बोल, असं उगत बसू नका, असं फ्रेश बसा एकदम. माझ्याकडे काय उसनं पैसे बिशे राहिलेत काय तुमचे? नाही, व्यवहार चुकता करायला म्हणजे पुढं सरकाय. मग अशी बसू नका ना, जसं काय मी आता तुम्हाला खाणारच आहे. हा, एकदम फ्रेश बसायचं. कसं फ्रेश बसायचं? माता माऊल्या तुम्हाला सांगू किती फ्रेश बसायचं. ऐकणार का? ऐकणार का? बोला जरा पुढे सरका बरं, मला तुमचा आवाज येत नाही. काय झालंय? सकाळी पण कीर्तन, आता पण कीर्तन, कानामध्ये गेली हवा, ऐकायला काय येत नाही. पुढे सरका, चला पुढे या, चला पुढे या, महिला मंडळ पुढे या. तुम्हाला सांगू माता माऊल्या हो, इकडे बघा किती फ्रेश बसायचं. कीर्तनाला आलाय ना, हा मग असं वाटलं पाहिजे, असं वाटलं पाहिजे. बरेच दिवस झालं मी सासू रोज सहन करते, आता मी माझ्या माहेरात आले की काय एवढा आनंद या ठिकाणी आल्याच्या नंतर झाला पाहिजे. माझी जनाई म्हणते ना, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला. माहेराला आल्यासारखं वाटू द्या ना. हे काय आत्ता प्रत्यक्षात पंढरपूर या ठिकाणी अवतरले, मग वाटू द्या ना की माहेराला आलोय. विचार करा. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा मी भजन करेल तेव्हा तेव्हा काय करायचं? टाळी वाजवायची. हा, मुखाने टाळी वाजवायची, मुखाने टाळी वाजवायची, हाताने नामस्मरण करायचं. बरोबर ना? चुकलं का काय? काय चुकलं? चुकलं हे कळलंय म्हणल्यावर जाग्या आहेत. एकदा स्वतःसाठी टाळी वाजवा. हा, जागा राहायचं. कीर्तनामध्ये काय झोपल्या की काय नाही ना, जागे राहायचं कीर्तनामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा ऐका ना, गुरुजींचा एखादा आरोह अवरोह आवडला तर दादा वाजवा टाळी. माझ्या गायनाचार्यांचा किंवा गायनाचार्यांचं एखादा गायन आवडलं तर वाजवा दादा टाळी. ओ कैसा होता है साहब, ओ कैसा होता है साहब, फूलों की खुशबू माली से होती है, फूलों की खुशबू माली से होती है और कलाकार की दाद ताली से होती है. टाळ्या शेवटपर्यंत मिळाल्या ना ह्या लोकांना, बस ते सोडतच नाही तुम्हाला 2 वाजेपर्यंत. का आनंद तुम्ही जितका उत्साह दाखवणार तितकाच उत्साह आम्ही दाखवणार. त्यामुळे फ्रेश बसायचं. कसं फ्रेश बसायचं? माता माऊल्या काय टेन्शन आहे का? असलं तर मला सांग. काय टेन्शन आहे का? घरी जाऊन स्वयंपाक बिपाक करायचा, नवऱ्याचं ऐकायचं. असं करू नका, मला हंतीन येऊन शनी. विठ्ठल विठ्ठल ज्या तुकोबरायांचा अभंग आज आपण घेतलाय ना, त्या तुकोबरायांची बाबा भक्तीची पराकाष्ठा जर सांगायला गेले ना आपण, त्या तुकोबरायांची भक्तीची पराकाष्ठा जर सांगायला गेलं ना, हा तुकोबरायांची उंची सांगतात. अनुरेनु खूप गोड प्रमाण दिलं. संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके. संत जरी दिसत आपल्यासारखे असले ना, वागत आपल्यासारखे असले ना, तरी संत संतच असतात. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, असे आमचे तुकोबर आहे. हा, ज्यांचा हा सुंदर अभंग. तुकोबराय बोलावं इतकं कमी, तुकोबरायांविषयी बोलावं इतकं कमी. अरे एखाद्याची गाडी बिघडली तर ती रिपेअरिंग करण्यासाठी गॅरेज आहे. एखाद्याची गाडी बिघडली तर ती रिपेअरिंग करण्यासाठी गॅरेज आहे. विचार करा, माथा नावाची गाडी बिघडली तर ती रिपेअरिंग करण्यासाठी गॅरेज आहे का? तर मी सांगेल आहे ना दादा. कोणतं गॅरेज? माझ्या तुकोबांचा घाता, माझ्या माऊलींची ज्ञानेश्वरी. मन नावाची गाडी बिघडली तर माझ्या माऊलींची ज्ञानेश्वरी वाचा, आणि माथा नावाची गाडी बिघडली तर माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा घाता वाचा. तारून जाण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. विचार करा. खूप संत म्हणजे बोलावं तितकं कमी. अरे माझ्या संत माझे तुकोबार आहे, ज्या रस्त्याने चालायचे ना, माझे तुकोबार आहे ज्या रस्त्याने चालायचे ना, त्या रस्त्याची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची. तुम्ही आम्ही म्हणतो विशेष काय? विचार करा. तुम्ही आम्ही म्हणतो नवल आहे का?
अरे ज्या रस्त्याने चालायची ती माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची. तुकोबर आहे, ही तुकोबरायांची ताकद. आणि त्या तुकोबरायांचा आज आपण सेवेकरता निवडलेला अभंग. माझ्या तुकोबरायांनी आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे किती कर्ज माफ झाले बाबा मला माहीत नाही. इथून मागे शेतकरी मरणार नाही आहे का गॅरंटी? फास लावून माझा शेतकरी इथून पुढे मरणार नाही, गॅरंटी आहे का? इथून मागेही मेला, परंतु माझ्या शेतकऱ्यावरचं कर्ज माफ करणारा पहिला व्यक्ती म्हणजे माझ्या जगद्गुरु तुकोबराय. विचार करा, कधीतरी विचार करा. आता कर्ज माफी होते विशेष नाही. माझ्या तुकोबरायांनी या शेतकऱ्यांसाठी 16 बैलगाड्या घाण खतांचे, बरं का, घाण खतांच्या 16 बैलगाड्या तुकोबरायांनी नदीमध्ये बुडवल्या. कोणासाठी? या माणसांसाठी ना, समाजासाठी. येतो कळवळा. साधू संतांना, आम्हाला नाही बरं का. एकदा काय झालं बाबा, नाथ बाबा विंचू बुडत असतो. काय करत असतो? विंचू बोलत चला, विंचू बुडत असतो. तर विंचूला पाण्यातून काढताना तो विंचू चावतो, परत हातातनी पडतो, परत नाथ बाबा हात घालतात, परत तो विंचू काढण्याचा प्रयत्न करतात, परत विंचू डंक मारतो, परत काढतात, परत विंचू डंक मारतो, पण शेवटी त्या विंचवाला काढल्याशिवाय राहत. एका साधकाने विचारलं, नाथ बाबा म्हणे काऊ, तो विंचू डंक मारतोय, पुन्हा हात लावताय, डंक मारतोय, तो पुन्हा हात लावताय. अरे म्हणे ऐक ना, विंचवाचा स्वभाव आहे डंक मारणं, साधू संताचा स्वभाव आहे जीव लावणं, प्रेम करणं. उडत हे जन न देखवे डोळा, उडत हे जन न देखवे डोळा, तो कळबळा म्हणून तो कळबळा म्हणून उडत हे जन न देखवे डोळा, उडत हे जन न देखवे डोळा, तो कळवळा मनोनिया, हे तो कळवळा मनोनिया. उडत हे जन न देखवे डोळा, 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 तो कळबळा मनोनिया, तो कळबळा मनोनिया. उडत हे जन न देखवे डोळा, उडत हे जन न देखवे डोळा, तो कळवळा मनोनिया, हे तो कळवळा मनो. एकदा गुरुजींसाठी टाळ्या वाजवा. सांगावं लागतं टाळ्या वाजवा. किती गोड चाल बोलली बरं, आणि प्रमाण किती बरोबर दिले. बुडते हे जन न देखवी डोळा, म्हणून कळवळा येतो जना. बाबा हा कळवळा फक्त साधू संतांना, आणि त्यानंतर विचार केला तर मायबापाला. तुम्हाला माहितीये का, आई वडिलांपेक्षा सुद्धा अति प्रेम करणारी म्हणजे साधू संत. पण आम्ही कधी शरणच गेलो नाही. माऊलींना कधीतरी अनाथ म्हणून शरण जा, ती माय म्हणून जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही स्वतःला अनाथच समजत नाही. मी म्हणजे मी, अहंकार आला तुका म्हणे वाया गेला. आम्ही कधीतरी जसं चप्पल बाहेर सोडतो तसा अहंकार बाजूला सोडून त्या देवाला जात जा ना बाबा. ही लोक त्या देवाला दक्षिणा सोडतात आणि म्हणतात मी दिले. अरे बाबा, ज्याच्या चरणाची दाशी लक्ष्मी आहे तू त्याला पैसे देणार? अरे विचार कर, माझं नाही, देवा आहे ते तुझं. तू मी तू, तू मी तू, ही नम्रता ज्याच्याकडे आहे ना तो देव, त्याला देव भेटतो. आपल्यासारख्याला नाही, आपल्यासारख्याला नाही. आम्हाला अहंकार सुटत नाही. देव कधी भेटायचा? पण साधू संतांना भेटतो का? आम्ही अहंकार बाजूला ठेवला. बुडते हे जन न देखवी डोळा, म्हणून कळवळा येतो जना. एकदा काय झालं, साधू संतांच्या चरणाची माती किती मोल आहे त्या मातीचं सांगून जाईल तुम्हाला. एकदा काय झालं, देवाचं डोकं दुखायला लागलं. काय झालं? देवाचं डोकं दुखायला लागलं. नारद मुनी त्या ठिकाणी आले. नारद मुनी विचारतात, देवा काय झालं? अरे नारदा, डोकं दुखतंय, सांगा ना देवा काय करू? कोणती जडीबुटी आणू तुमच्यासाठी? काय आणू? अंजली पर्वत उचलून आणू का तुमच्यासाठी हनुमंतरायांसारखा? काय आणू सांगा ना.
देवा सांगा ना काय करू तुमच्यासाठी. तुम्ही बोलला ना माझ्या जीव देणार नाही, जर तुमचं डोकं दुखायचं राहत असेल ना तर मी तुमच्यासाठी जीव सुद्धा देईल. याला भक्ती म्हणतात बाबा. नाही नारदा जीव नको देऊस. मग दादा सांगा ना माऊली काय करू मी तुमच्यासाठी. एक काम करशील काय करू. संतांच्या चरणाची माती घेऊन ये आणि ती माती माझ्या मस्तकाला लाव, माझं डोकं दुखायचं थांबेल. नारद मुनींनी ब्रह्मांडामध्ये फेरा घालायला सुरुवात केली. एक जणाकडे गेला म्हणे देवा संतांना एक साधू संत एक महात्मा भेटला. त्याला सांगितलं की तुमच्या चरणाची माती हवी. कशासाठी हवी. देवाचं डोकं दुखतंय, देवाच्या डोक्याला लावण्यासाठी तुमच्या चरणाची माती हवी. अरे नारद मुनी वेडे झाला की काय. आमच्या चरणाची माती तुम्ही देवाच्या मस्तकाला लावणार, आम्हाला नरकात वगैरे धाडणार की काय. आम्ही एवढे पुण्यवान का की आमच्या चरणाची माती देवाला लावायची. आमच्या चरणाची माती देवाच्या मस्तकाला लागली आणि आम्ही नरकात गेलो तर. त्यांनी माती दिली नाही. फिरत 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 गवळणींजवळ आले. नारद मुनींनी विचार केला गवळणी सुद्धा कोण आहेत. संतच आहेत, साधू संतच आहेत. गवळणींजवळ गेले. गवळणींनी नारद मुनींना पाहिलं. गवळणींनी विचार केला आज नारद मुनींचा फेरा इकडे आहे म्हणजे नक्कीच काहीतरी विशेष गोष्ट आहे. विचारलं नारद मुनींना की नारद मुनी आज तुम्ही इकडे. म्हणे देवाचं डोकं फार दुखतंय. मग सांगा ना देवा काय करू जेणेकरून देवाचं डोकं दुखायचं राहील. काही नाही तुमच्या चरणाची माती हवी आहे जेणेकरून देवाचं मस्तक दुखायचं थांबेल, डोकं दुखायचं थांबेल. एवढंच ना. चरणाची माती दिली आणि देवाच्या कपाळाला नेऊन शनी लावली. देवाचं क्षणात डोकं दुखायचं थांबलं. एवढी ताकद संतांच्या चरणाच्या मातीमध्ये आहे. म्हणून आम्ही जो कपाळाला लावतो ना गोपीचंदन टिळा, गोपींच्या चरणाची माती म्हणून गोपीचंदन. कधीतरी विचार केला की बाबा आम्ही चंदन लावतो पण का लावतो. आम्ही एखादी गोष्ट करतो पण का करतो हे कधी आम्ही विचारच केला नाही. बरं तेही जाऊ द्या. ज्या चंदनामुळे देवाचं डोकं दुखायचं थांबलं ते चंदन लावल्याच्यानंतर आमच्यासारख्या माणसाचं डोकं दुखायचं थांबणार नाही की बाबा. थांबतं पण आम्ही विश्वासच ठेवत नाही. जर विश्वास नसेल ना तुकोबाराय म्हणतात पहावे पुराणी विचारोनी. एकदा पुराणामध्ये डोकं घाला मग कळेल काय आहे महात्मे, काय आहेत संत, काय आहे देव. तुम्हाला ही परंपरा आम्ही केली. ही परंपरा हे रूढी आम्ही निर्माण केल्या पहिल्यापासून नाही आहेत. आम्ही कशा तयार केल्या सांगून जाईल तुम्हाला. एकदा काय झालं पाटलीन माहिती का गावची मोठी एक लेडीज असते. पाटलाची बायको म्हणजे पाटलीन. पाटलाची बायको म्हणजे पाटलीन. काय झालं पाटलिनीच्या पोरांनी आणली होती बाहेर गावची म्हणजे जरा लांबची बायको करून आणली होती. आजकाल लव्ह मॅरेजचं फार प्रकरण वाढलंय. हा तशीच एक लव्ह मॅरेज करून एक बायको त्यांनी आणली होती. आता ते वड पुजतात. वड पूजाचा दिवस होता वड पौर्णिमा. मग काय केलं ते सगळं सामान तयार केलं. सगळ्या बायका पाटलिनी बरोबर झालं तर सगळ्या बायका म्हणजे त्या पाटलिनीकडेच बघणार ना साडी कोणती, दागिने किती, काय घातलंय, कशी निटली. कारण आमच्या बायकांचं कसं असतं माहिती का स्वतःच्या अंगावरती बाबा 2000ची साडी असू द्या दुसऱ्याच्या बायकोनी घातलेली साडी चांगली वाटते. तसंच म्हणजे तुम्हाला सांगू का महाराज तुम्हाला हे वाटेल पण तुम्हाला सांगून जाईल आमच्या बाया इतकं सोनं आवडतं. लोडणं माहिती का लोडणं गावाकडची माणसं आहे तुम्हाला लोडणं माहिती असेल. लोडणं एवढं जरी सोनं त्यांच्या गळ्यात मध्ये घातलं ना बाई वाकल पण नाही म्हणणार नाही एवढं सोनं बायांना आवडतं. बरं आता सगळ्यांनी विचार केला पाटलिनीची सून आहे म्हणजे सगळं छान छान तयार झाले असं सगळ्याजणी तिलाच बघायला. काय झालं तिने हातामध्ये घेतलं ताट चालत गेली. आता नवीनच नवरी आहे तिच्या पाठीमागे लागलं खाजवायला. काय लागलं खाजवायला लागलं. आता काय करू शेवटी ती काय म्हणली आता सांगता तरी ना नवीन आहे ना आपण कोणाला सांगायचं. ती गेली आणि एका झाडाजवळ गेली ना अशी केलं खास तर थांबवली. सगळ्या बायकांना काय वाटलं बाबा पाटलिनीची सून आहे काहीतरी नवीन प्रथा असेल तिच्या गावाकडची. प्रत्येक बाई यायची ताट घेऊन त्या खांबाला. जेवढ्या 50-60 बायका होत्या सगळ्यांनी तेच केलं. आता पाटलिनीची बाई बोलली आता जर काय बोललो तर ह्या सगळ्या जणी मलाच धरून आणतील. आपलं गप बसलेलं बरं. म्हणजे तसंच आहे आपण ह्या रूढी तयार केल्या कुठून तरी चुकून तरी काहीतरी तयार झालं आणि तेव्हा या प्रथा पडल्या. पण आम्ही कधी विचारच केला नाही बाबा की आम्ही जे करतोय ते का करतोय. तसं आम्ही कपाळाला चंदन लावतो पण कधी विचारच केला नाही की का लावतो आणि हे चंदन कसं तयार झालं. विठ्ठल विठ्ठल
आपुला तो देव एक करून घ्यावा आणि ते नेविना जीवा सुख नये. काही करावं म्हणून अंधश्रद्धा करू, अंधश्रद्धा पाळू, भक्ती करायची पण अंधश्रद्धा नाही तर काही करा म्हणजे काही करा. लोकांचा परमार्थ इतका वेडा ना बाबा, इतका वेडा. 10 दिवस गणपती बसवतात, 10 दिवस, आणि 11व्या दिवशी गणपती बोलवताना शांताबाई लावता. असे कसा परमार्थ करता? 7 दिवस आम्ही देव्या बसवतो आणि 8व्या दिवशी गोपट लावतो. असा कसा वेडा परमार्थ करतो आम्ही? कधीतरी विचार करा. 900 कन्या पुत्र होती तरी काय करणे लागे पती? 900नेच जर मुलं झाली असती तर लग्न कशाला मरायला केली असती का? ही माझी भाषा नाही, तुकोबारायांची भाषा आहे. जर 900 कन्या पुत्र होती तरी काय करणे लागे पती? अरे एखाद्या साधू संतांच्या चरणावरती डोकं ठेवून जर बाळ होत असेल तर लग्न. अरे अंधश्रद्धा पाळू नका, श्रद्धा असावी, मात्र अंधश्रद्धा. आम्ही अंधश्रद्धेच्या आहारी गेलो, अंधश्रद्धेच्या आहारी गेलो. परमार्थ कसा करायचा? स्वच्छ, निर्मळ आणि शीतल असावा. तुकोबाराय म्हणले का की वनामध्ये जा, डोंगरामध्ये जा आणि माझं नामस्मरण करा. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. काय सांगितलंय? पण ते कसं होईल? एकदा आपल्याला एखाद्या साधू संतांची भेट होईल, संगत आपल्या आयुष्यामध्ये चांगली, तेव्हा ह्या गोष्टी घडणार आहेत. आणि संगत सांगितली, संगत म्हणजे उठ्ठा बसता जी संगत सांगितली ना, ती संगत. मी काय म्हणलं बाबा कीर्तनामध्ये? संतांच्या चरणाची माती लागली की आयुष्य बदलतं, संतांच्या चरणाची माती लागली पायाची की आयुष्य बदलतं. एक बाबा काय केला, पिशवी घेतली आणि जो साधू संत चालायचे त्या मागची पायाच्या खालची माती उचलून आणायचे. ह्याला माती बोलत नाही. कोणती माती? कोणती माती? जेव्हा तुम्ही त्या चांगल्या लोकांमध्ये उठाल, बसाल आणि तुमच्यामध्ये होणारा बदल म्हणजे माती. आयुष्य चांगलं जगणं म्हणजे साधू संतांचं आयुष्य. नाही तर आपल्यासारखी माणसं चांगल्या माणसाला पण वेडा करतील. त्यामुळे संगत आयुष्यामध्ये चांगली ठेवा. हेच अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगितलं. संत